आणि अन्य ठिकाणी देखील BSUP ज्या सदनिका आहेत या सदनिकांचं रजिस्ट्रेशन होत नव्हतं, झालेलं नव्हतं, कारण की लोकांना ते परवडत नव्हतं. लाखो रुपये त्यांना स्टॅम्प ड्युटी भरायला लागणार होती, मुद्रांक शुल्क भरायला लागणार होतं. पहिल्यांदा मी 2018ला, बघा हा श्रेयवादाचा विषय नाही, पहिल्यांदा 2018ला मी हा विषय जो आहे तो मांडला. त्याच्यानंतर जवळजवळ 18 पासून ते आतापर्यंत सातत्याने विधिमंडळात आणि महापालिका आणि शासनाकडे आपण मांडतोय. पण मला अतिशय आनंद आहे, मी महायुती सरकारचं अभिनंदन करीन, त्यांना धन्यवाद देईन की या गोरगरीब लोकांचं रजिस्ट्रेशनच होत नव्हतं आणि त्याच्यामुळे ते आता थांबलेलं रजिस्ट्रेशन जे आहे ते या सगळ्यांचं या ठिकाणी होईल आणि त्याच्यामुळे हा खऱ्या अर्थाने आनंदाचा दिवस आहे. दुसरं, या BSUPच्या करता आपण पुढच्या काळामध्ये करतो आहोत की ज्याचा निर्णय पण झालेला आहे की यांच्या ज्या इमारती आहेत या अतिशय कमी वर्षामध्ये त्या निकृष्ट झाल्या, त्या दुरुस्तीला निघाल्या आणि त्याच्यामुळे महापालिकेच्या आयुक्तांच्या उपस्थितीत आम्ही मीटिंग घेतली आणि त्यांनी सगळ्या या इथल्या इमारतीचा सर्वे पण केला आणि या दुरुस्ती देखील होणार आहे. इथे लिफ्टचे प्रॉब्लेम आहेत, गळती आहे, पाणी साचतं आणि त्या सगळ्या या इमारतीचं पण होणार आहे.